ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आता आपण गुरुची नावं पाहतो आहोत आणि तीच त्या आत्मस्वरूप चैतन्याची नावं आहेत. ओम विमलाय नमः म्हणजे विमल म्हणजे अतिशय स्वच्छ. आता पाणी स्वतः पाण्याला म्हणजे हे पाणी स्वच्छ करायचं आहे म्हणून ते पाण्याने धुवून काढतो का आपण? पाणी स्वतः पाण्याला स्वच्छ करू शकतं का सांगा? म्हणजे साबण जो आहे ना त्या साबणाला साबण लावून स्वच्छ करतो का आपण? नाही, तो स्वतः स्वच्छ आहे. आता पाणी जर गढूळ असेल तर ते काय पाण्याने धुतल्यावर स्वच्छ होतं का? तर नाही. म्हणजे पाण्याला प्रदूषित करणं किंवा त्याला स्वच्छ करणं ह्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टीची गरज लागते की नाही? कोणची तरी खराब गोष्ट पाण्यात टाकली तर ते दूषित होईल किंवा तुरटी वगैरेनी आपण जर केलं तर पाणी स्वच्छ होईल. दुसऱ्या गोष्टी लागतात. स्वतः नेहमीच पाणी कसं आहे? खरं तर मूळ जे पाणी आहे ते स्वतः शुद्ध आहे. म्हणजे पाण्याला द्वैत आहे का दुसरं? नाही. ते नेहमी विमल आहे, ते शुद्ध आहे. दुसऱ्या पदार्थामुळे ते खराब झालं तर ते खराब होतं. म्हणजे माती असेल, घाणेरड्या हवेमुळे धुलीकण सगळे त्याच्यात जातात. दुसऱ्या गोष्टींमध्ये ते मुळे ते दूषित होतं. परंतु ते स्वतः कसं आहे? स्वतः विमल आहे म्हणजे अतिशय शुद्ध आहे.
मग आता हे का बरं असं सांगितलं आहे? आपलं शरीर, मन, बुद्धी हे सगळे अशुद्ध असू शकतात. शरीर, मन आणि बुद्धी हे काय करतं? सगळं जागृत करतं ना, ते आत्मतत्व जागृत करतं. यांना काय होतं? या सगळ्यांमध्ये मिसळल्यावर ते अशुद्ध दिसतं. पण ज्याप्रमाणे पाणी मुळात विमल आहे, मुळात पाणी कसं आहे? शुद्ध आहे. पण ते खराब करायला दुसऱ्या गोष्टी लागतात, किंवा मग ते शुद्ध करायला दुसऱ्या गोष्टी लागतात. तसं हे शरीर, हे मन आणि ही बुद्धी कलुषित व्हायला, अस्वच्छ व्हायला किंवा शरीराला रोग होण्यासाठी काहीतरी दुसऱ्या गोष्टींचं मिश्रण होतं. दुसऱ्या गोष्टी त्याच्यात मिक्स होतात. मन अशुद्ध व्हायला किंवा मन मलिन होण्यासाठी कामक्रोध रूप विचार त्याच्यामध्ये राहतात. वाईट विचार, पापी विचार, दुसऱ्याचा द्वेष करणं, ह्याच्यामुळे मन अशुद्ध होतं. मन हे अशुद्ध इतर गोष्टींमुळे होतं. बुद्धी विवेक चालवला नाही तर बुद्धी अशुद्धच आहे. म्हणजे बुद्धी स्थूलबुद्धीच आहे ती, जर वापरली नाही तर. हे सगळं अशुद्ध मलिन होऊ शकतं. त्याच्यामध्ये असलेलं जे मूळ चैतन्य आहे, त्यांना जागृत करणारं, प्रकाशित करणारं, ते मूळ चैतन्य कधी काही बिघडेल का कशाने? मग अशा देहामध्ये आता कितीतरी आजारी माणसं आपण बघतो, ती जगतात, ती बरी पण होतात. मग जर देहाला आजार झालेला असेल, म्हणजे देह जर प्रदूषित आहे, खराब आहे, तर त्याच्यात त्या आत्मतत्व खराब होतं का, मळतं का? नाही. तर ते मुळात काय आहे? ते विमलच आहे, ते शुद्धच आहे. असं ते परब्रह्म, ते आत्मतत्व. त्याच्यात तुम्ही काही, आता सूर्याचं जे प्रकाश किरण पडतात, आता ते जर ह्याच्यावर पडले, गढूळ पाण्यावर पडले, तर ते कसे दिसतात? खराब दिसतात. आता सूर्याचे किरण खराब होतात का त्याच्यामुळे? कधीही नाही. काय दुसऱ्या दिवशी सूर्य आला आणि काळ डबक्यावर पडलेले किरण काळे झाले होते, म्हणून आज त्या सूर्याचे ते किरण जिकडे जातील तिकडे काळा काळा अंधार होतो, असं झालं आहे का कधी? तर नाही. म्हणजे सूर्याचे किरण ज्याप्रमाणे कुठल्याही मलिन वस्तूवर पडल्यानंतर ते कसे राहतात? विमल राहतात, पूर्णपणे प्रकाशित राहतात. त्याप्रमाणे कितीही मलिन शरीर, मन, बुद्धी असलेल्या लोकांमध्ये हे आत्मतत्व प्रवेश केलेलं असतं तरी ते कधीही मलिन होत नाही. म्हणून आपल्याला लोकांच्या देहाकडे किंवा शरीराकडे बघण्याची गरज नाही आहे. तर आपण कशाकडे बघायचं आहे? त्यांच्यातल्या आत्मतत्वामुळे, ज्याच्यामुळे ही हालचाल होते, त्याच्याकडे आपण बघायचं आहे. त्या आत्मतत्वाकडे आपली नजर गेली पाहिजे. त्याला म्हणायचं विमल. म्हणजे हे विमल जे आहे ते आपल्याला सांगते की नेहमी कशाचाही परिणाम आपल्यावर न होता आपण विमलावस्थेत राहिलं पाहिजे. म्हणून ओम विमलाय नमः. आणि म्हणून आत्मतत्व हे कसं आहे?
आत्मतत्व हे नेहमीच आनंदी, शांत. हां, आपण कितीही द्वेष करो, तिरस्कार करो, कसंही वागो, पण आत्मतत्व कसं आहे? ते शांत आहे, कायम शुद्ध आहे. आपण जर आत्मतत्वाला धरून राहिलो तर आपणही तसेच होऊ, तसेच राहू. आपण शांत झालो याचा अर्थ काय? तर आपण आत्मतत्वाला धरून राहिलो. पुढे म्हणतात, ओम अचलाय नमः. ओम अचलाय नमः. अचल म्हणजे हालचाल करत नाही. ते हालचाल करत नाही म्हणजे काय? ज्याच्यात बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, कशातही बदल होत नाही, असं एकच आहे, ते म्हणजे आत्मतत्व. म्हणजे काय? हे बघा, कसं म्हणजे ते जागा पण बदलत नाही. सगळ्याच गोष्टी आल्या, त्याच्या परिस्थितीत बदल होत नाही. उदाहरणार्थ, एक वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकवली जाते, किंवा एक मनुष्य एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो. आत्मतत्वाला असं जावं लागतं का? नाही जावं लागत. आत्मतत्वाला कुठेच जावं लागत नाही. कारण काय? संपूर्ण जगामध्ये ते पसरलेलंच आहे सगळीकडे. जावं लागेल का मग? अचल आहे ते, हालचाल नाही करत, अजिबात हालचाल करत नाही ते. आणि ते जरी स्वतः हालचाल करत नाही तरी ते काय आहे? आपल्याला हालचाल करण्यासाठी प्रवृत्त करतं, जागृत करतं. जीवांना ते जागृत करतं. त्याच्यामुळे हे थोडंसं समजायला कठीण आहे. आता तुम्हाला म्हटलं ना, काय आहे समजा, उदाहरणार्थ बरं का, एक छोटी चटई आहे, एक छोटी चटई आहे, म्हणजे छोट्या छोट्या चटई आहेत. मग काय करतो आपण? हां, ही चटई तिथे ठेवा. समजा काय, आपण जेवणासाठी चटया घातल्यात, हां, छोटी छोटी आसनं. मग ती सरकवतो आपण इकडून तिकडे, तिकडून इकडे, आणि जास्तीत जास्त बसवतो बरं का. पण आता समजा तिथे एक मोठं कार्पेट किंवा मोठं चटई किंवा मोठी एक सतरंजी टाकली सरळ. आता काही सतरंजी सरकवायची गरज आहे का? इथून तिथपर्यंत तिने जागाच व्यापलेली आहे ना, संपूर्ण जागाच व्यापली आहे. आता या टोकाला आहे आणि त्या टोकाला नाही असं काही झालेलंच नाही. त्याच्यामुळे ती कशी आहे सतरंजी? अचल, अचल आहे. पण ती छोटी छोटी आसनं असतील तर ती हलवावी लागतात सारखी, इकडून तिकडे न्या, तिकडून इकडे न्या, जिथे जिथे बसायचं आहे तिथे तिथे ती हलवावी लागतात. हे एक डोळ्यासमोर चित्र येण्यासाठी मी सांगितलं. तसं आत्मतत्व हे संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. संपूर्ण सृष्टीला ते लपेटलेलं आहे, खाली वर इकडे तिकडे सगळीकडे. आता त्याला कुठे जायची गरज आहे का? आता समजा अमक्या अमेरिकेच्या टोकाला एक मनुष्य जन्मला आहे, त्या टोकाला जाऊन त्याच्या शरीरात आत्मतत्वाने प्रवेश केला पाहिजे असं काही राहिलं आहे का? नाही, सगळीकडेच ते आहे. त्याच्यामध्ये जन्म घेत आहेत लोक, सगळीकडे ते आहेच.
जगामध्ये कुठे नाही असं नाहीच, कानाकोपऱ्यात ते आहे. त्याच्यामध्ये आपण आहोत. आपण जे म्हणतो माझ्यामध्ये आत्मा आहे, तसं नाही आहे. हा परमात्मा सगळीकडे आहे. हे बघा, एक काय आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. सगळीकडे पाणीच पाणी आहे म्हणजे काय घ्या, नदी घ्या, काही घ्या, त्याच्यात असे जड हौद ठेवलेत. त्या हौदाच्या आत बाहेर पाणीच पाणी, आत पाणी बाहेर पाणी. हौद हे काय आहेत, नदीपेक्षा लहानच आहेत ना. सगळीकडे पाणीच पाणी. मग हौदात नदीचं पाणी आहे का नदीमध्ये हौद आहेत? नदीमध्ये हौद आहेत. मग ते हौद काढा, छोटी भांडी ठेवा, काहीही करा, पण सगळीकडे काय आहे, पाणीच पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये काही भांडी ठेवली, काही वस्तू ठेवल्या, त्याच्या आत पाणी बाहेर पाणी. तसं संपूर्ण विश्वामध्ये खालपासून वरपर्यंत कानाकोपऱ्यात हे आत्मतत्व गच्च भरलेलं आहे. आणि हे आत्मतत्व जे भरलेलं आहे त्याच्यामध्ये वस्तू व्यक्ती आहेत. वस्तू राहू दे एक वेळ बाजूला, त्याच्यामध्ये सगळ्या व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींच्या आत आत्मतत्व, बाहेर आत्मतत्व, आत आत्मतत्व, बाहेर आत्मतत्व, कणाकणात आत्मतत्वच आहे. त्याच्यात त्या व्यक्ती आहेत. आता व्यक्ती बाजूला काढा, आत्मतत्व तसंच आहे. पुन्हा काही त्याच्यात व्यक्ती घाला, त्यांच्या आत आत्मतत्व, बाहेर आत्मतत्व. याला म्हणतात आत्मतत्व अचल आहे. कारण काय, त्याला जावं लागत नाही कुठे, ते व्यापलेलं आहे, सगळीकडे गच्च व्यापलेलं आहे. ते हालत नाहीच, मुळी हालतच नाही आहे ते अजिबात. म्हणून त्याला म्हटलंय अचल. म्हणजे त्याला बदल करावा लागत नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याच्यामध्ये हालचाल होत नाही, कधी ते कुठून पडत नाही आत्मतत्व. गतिहीन आहे आत्मतत्व. आणि तरी सुद्धा संपूर्ण विश्वाला ते गती आणतं, गती आणण्याचं काम करतं. तसे गुरु सुद्धा स्वतःमध्ये स्थिर राहतात. हे आपल्याला का बरं सांगितलेलं आहे, म्हणजे आत्मतत्वात काहीही बदल होत नाही. हे आपल्याला एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की कुठलीही परिस्थिती येवो, आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये बदल होता कामा नये. आपण शांत राहिलं पाहिजे. सुख असो दुःख असो, सुखाने खूप आनंदी होता कामा नये आणि दुःखाने खूप दुःखी होता कामा नये. आत्मतत्वामध्ये ज्याप्रमाणे बदल होत नाही, आत्मतत्व ज्याप्रमाणे हलत नाही, चंचल होत नाही, एकीकडून दुसरीकडे जात नाही, तसं मन चंचल होता कामा नये. मन स्थिर राहिलं पाहिजे. मनामध्ये सारखे बदल होता कामा नयेत. कामक्रोधांनी मन भरता कामा नये. ते शांत स्थिर चित्त राहिलं पाहिजे. मन आपलं ठामपणे आपण उभे पाहिजे. आपले विचार प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाप्रमाणे भावनांनी भरून जायला नको. म्हणजे मानवाला ज्या सामान्य भावना आहेत त्या असतातच. संकट आलं की डोळ्यातनं पाणी येणं किंवा चिंता
हे त्या त्या क्षणी होणार, पण ते अतिरेक त्याचा होता कामा नये आणि संपूर्ण आपलं जीवन बिघडता कामा नये. कठीण परिस्थिती जरी आली तरी आपली मतं कशी पाहिजेत, ठाम पाहिजेत की यातनं आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे आहे. पुढे आहे ओम बुद्धिसाक्षिणे नमः. ओम बुद्धिसाक्षिणे नमः. आता ह्याच्यात काय सांगतात, की ते काय म्हणतात की साक्षी. साक्षी म्हणजे काय, सगळ्या आलेल्या प्रसंगांकडे, सगळ्या आलेल्या वेळांकडे, सगळ्या आलेल्या घटनांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, साक्षी भावाने. ह्याची प्रॅक्टिस करावी लागेल दिवसभर. म्हणजे कोणीतरी घरी आलंय, आपण बोलतो आहे, पण बोलताना सुद्धा आपण स्वतःपासून वेगळे आहोत आणि आपण ते साक्षी भावाने सगळं पाहत आहोत. कोणीतरी काहीतरी बोलतं, राग येतो, नाही तर कुणाचं तरी काहीतरी सांगतं ते, मग ती चहाडी ऐकण्यात आपल्याला इंटरेस्ट येतो. ह्यातलं काहीही झालं नाही पाहिजे. म्हणजे कामापुरतं सगळं करून सुद्धा आपल्याला काय झालं पाहिजे, कामापुरतं सगळं करून सुद्धा आपण प्रत्येक गोष्टींकडे साक्षी भावाने पाहायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय, तर या जगामध्ये दृश्य अनेक आहेत, पण द्रष्टा एकच आहे, बघणारा. विचार सुद्धा अनेक आहेत, पण सगळ्या विचारांना प्रकाश देणारा एकच आहे. आता यातलं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे काय आहे, एक काय दोन उदाहरणं आहेत आपल्या समोर. तो जो सूर्य आहे, सूर्य, तो सूर्य कसा आहे, आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे तो सूर्य आकाशातून उदाहरणार्थ सगळीकडे बघत असतो. तो बघत असतो, कुठे डबकं आहे, डबक्यात माझी किरणं पडत आहेत, कुठे शुद्ध स्वच्छ पाणी आहे, कुठे मूल रडतंय त्याच्यावर माझी किरणं पडत आहेत, कोणी दुःखी मनुष्य चाललाय त्याच्यावर माझी किरणं पडत आहेत, कोणी गेलंय त्याच्यावर माझी किरणं पडत आहेत, आणि कुणी अतिशय आनंदी आहे, लग्नाची वरात चालली त्याच्यावर माझी किरणं पडतात. हे सगळं सूर्य पाहत असतो, पण तो साक्षी आहे ना सगळ्याचा. तो काय करतो का त्याच्यात, काहीही करत नाही. याच्याच प्रमाणे रस्त्यावरचा दिवा आहे, रस्त्यावरच्या दिव्याचं उदाहरण घ्या. रस्त्याने जाताना हा रस्त्यावरचा दिवा आहे, खांबावरचा, तो काय करतो, त्या रस्त्याने कधी मुलं खेळतात ते तो पाहतो, पण तो मुलांमध्ये लुडबुड नाही करत. त्याच्यानंतर कधी तिथून अंत्ययात्रा जाते तर तो रस्त्यावरचा दिवा काही दुःखी नाही होत. तर कधी अजून काही, कधी तिथून लग्नाची वरात जाते तेही तो सगळं पाहत असतो. तो काय करतो, फक्त प्रकाश देण्याचं काम करतो ना, बाकी तो घेत काहीही नाही.
काहीही घेत नाही तो स्वतःकडे. कुठलाही एक विचार तो स्वतःकडे घेत नाही. काय 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 रस्त्यावरनं चाललेलं असतं, पण तो खांबावरचा दिवा जो आहे तो साक्षीभावाने जसा त्याच्याकडे पाहत असतो, आनंदी होत नाही, दुःखी होत नाही, किंवा काही चांगली घटना आहे म्हणून खूप प्रकाश पाडतो आणि काही वाईट घटना आहे म्हणून मंद मंद प्रकाश पाडतो, असंही काही होत नाही. याला म्हणायचं साक्षीभावाने पाहणं. म्हणजे जीवनात काहीही आलं तरी एक मनुष्य म्हणून दुःख झालं की डोळ्यात पाणी येणं, आनंद झाला की वावा म्हणणं, हे साहजिक आहे, या मानवी भावना आहेत. परंतु ते जर खूप वेळ तसंच राहिलं तर आपलं जे मूळ स्वरूप आहे, आत्मस्वरूप, त्या स्वरूपामध्ये आपण राहत नाही. आपण देहावरती, मनावरती येतो आपण. त्याच्यामुळे ते योग्य नाही. पुढे म्हणतात, ओम भावातीताय नमः. ओम भावातीताय नमः. म्हणजे आत्तापर्यंत काय होतं, साक्षी म्हणजे घटना ज्या घडतात त्याच्याकडे साक्षी भावाने पाहायचं. आता त्याच्यातला आणखीन एक सूक्ष्म भाव म्हणजे मनात आपल्या भाव येतात. काहीही झालं की प्रत्येक गोष्टीचे भाव मनामध्ये उमटतात. काहीही असो, हवं होतं, नको होतं, वाईट झालं, चांगलं झालं, बरं झालं, उत्तम झालं, लगेच. आणि हे जे अनेक भाव आहेत त्यापैकी जर मूळ भावाकडे आपण वळलो तर तो मूळ भाव काय आहे की मी आहे, हे माझं जे अस्तित्व आहे, हा मूळ भाव आहे. म्हणजे अस्तित्वात असलेल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या अस्तित्वातल्या सगळ्या वस्तूंचं काय आहे, त्याचं सौंदर्य, हे जे सगळे भाव मनामध्ये उमटतात ते उमटायला नको. म्हणजे काय, परत तेच गोंधळ होणार आहे आपला. मग काहीच भाव उमटले नाहीत तर आम्ही मनुष्य म्हणून होऊ का सिद्ध? तर प्रत्येक गोष्टीचं तसं होणार आहे, परिणाम होणार, पण तो 2 मिनिट 2 सेकंद नंतर तो परिणाम कायमचा राहिला नाही पाहिजे. आपण आपल्या मूळ भावामध्ये परत गेलं पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू आवडली की तीच वस्तू पाहिजे, ती विकत घ्यायची, ते अमकं करायचं, ते असं करायचं. एखादं नको म्हणजे मला ते नकोच आहे, माझ्या वाट्याला ते येऊच नाही, असे मनात जे विचार आपण घेऊन बसतो ना, हे सगळे एक वेगवेगळे भाव आहेत. आणि हे वेगवेगळे भाव मनामध्ये पक्के होतात. त्याच्यामुळे आपण आपल्या आतमधल्या आत्मतत्वापर्यंत आपण पोहोचत नाही. आपण फक्त हेच बघत बसतो की काय कशाने आनंद मिळतोय,
कशाने आपल्याला दुःख होतं आहे, हे असं व्हायला नको होतं, ते तसं आपल्याला हवं होतं, एवढंच फक्त आपला संसार राहतो. पण त्याच्या पलीकडे आपल्याला जे मिळवायचं आहे मनुष्य जन्माला येऊन, ते काही आपण मिळवत नाही. भाव म्हणजे काय आहेत? आपल्या मनात येणाऱ्या भावना किंवा विचार आहेत. एक चांदी आहे बरं का, चांदी. त्या चांदीची काय केली आहे? गणपतीची मूर्ती केली आहे. चांदीची एक थाळी आहे, चांदीची एक बांगडी बनवली आहे. हां, आता प्रत्येक वस्तू पाहिली ना, वा 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 किती छान बांगडी आपल्याला घालायला होईल, अंगठीसुद्धा किती छान, असं काहीतरी. आता चांदीचा दिवा असला समजा, तर देवाला ओवाळायला रोज किती छान दिवा आहे हा. वेगवेगळ्या भावना, वेगवेगळ्या वस्तू आणि वेगवेगळ्या भावना. खरं सांगायचं तर मुळामध्ये त्या वस्तू आहेत का? त्या वस्तू आहेत का? मुळामध्ये काय आहे? चांदी आहे, याला महत्त्व आहे. आपण बघा, प्लास्टिकची बांगडी, प्लास्टिकचा दिवा, हां, किंवा प्लास्टिकची थाळी, हे जर आपण घेतलं, आपल्याला तो भाव निर्माण होतो का चांदीचा असल्यासारखा? नाही. एक लक्षात घेण्यासारखं आहे, चांदी आहे त्याच्यात म्हणून आपल्या मनाला ते भावतंय. पण आपल्याला भावण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तूच हव्यात, कारण आम्हाला त्या वस्तूंचा आनंद मनामध्ये वेगळा मिळतोय. पण ह्यांचं काय म्हणणं आहे की सगळ्याच्या मुळाशी काय आहे ते तुम्ही बघा. म्हणजे वस्तूंमध्ये आनंद नाही आहे. म्हणणं असं आहे, अहो त्या वस्तू लोखंडाच्या, चांदीच्या, तांब्याच्या, लोखंडाच्या, तांब्याच्या, प्लॅस्टिकच्या अशा जर त्या असत्या पितळेच्या, मजा आली असती का पितळेची बांगडी घालायला? पण चांदीची बांगडी आहे, पितळेच्या अंगठीपेक्षा चांदीची अंगठी आहे. पितळी गणपतीची मूर्ती नाही, त्याच्यापेक्षा चांदीची मूर्ती आहे. आम्हाला म्हणून मजा येते. मुळात काय आहे? वस्तूंमध्ये आनंद नाही आहे, त्याच्या मुळाशी काय आहे त्याच्यात आनंद आहे. या जगातल्या वस्तू आणि व्यक्तींमध्ये आनंद नाही आहे, पण या वस्तू आणि व्यक्ती ज्याच्यामुळे प्रकाशित होत आहेत त्या आत्मतत्वामध्ये जर आपण लीन झालो तर त्याच्यात खरा आनंद आहे. म्हणजे आम्हाला चांदी मिळण्यात आनंद आहे, तेव्हा कुठे आम्हाला वस्तूतला आनंद मिळतोय. त्याप्रमाणे आम्हाला आत्मतत्वामध्ये आनंद आहे. त्या देह, सगळी इंद्रिय आपली आणि मनबुद्धी हे या वरवरच्या सगळ्या सृष्टीतल्या गोष्टींमध्ये आनंद जो शोधतायत, त्या गोष्टींमध्ये आनंद आहे का? आत्ता चांदीचं जसं उदाहरण दिलं, नाही. ते जर दागिने किंवा ते वस्तू, ते ताम्हण वगैरे ते जर लोखंडाचं असतं तर आम्हाला मजा आली असती का हो? मुळात ते चांदीचं आहे म्हणून मजा येते. म्हणजे वस्तूंमध्ये आनंद नाही, त्याच्या मुळामध्ये आनंद आहे. वेगवेगळी माणसं दिसतात, त्यांचे स्वभाव वेगवेगळे, त्याला काय करणार? ते जन्मजात स्वभाव आहेत त्यांचे, त्यांच्या वासनांमुळे ते जन्मजात स्वभाव आहेत. म्हणून काय ते वाईट आणि चांगले म्हणायचे का माणसं? नाही. त्यांचं मूळ काय आहे? आत्मतत्वापासून ते तयार झालेले आहेत. त्यांच्यामध्ये आत्मतत्व एवढं बास आहे आपल्याला, आणि एवढाच तर खरा संबंध आहे. काय संबंध आहे? घरी जाऊन जेवायचं आहे
का काय करायचंय? पण आपण लोक ही वाईट आहेत, ही चांगली आहेत, ही वाईट आहेत, ही चांगली आहेत असंच म्हणत राहतो. त्यात मजा नाही आहे. ज्या चैतन्यापासून सगळं बनलेलं आहे त्या चैतन्यात मजा आहे खरी, बाकी काही नाही. आणि म्हणून भावना वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्यात वस्तूंमुळे. त्या वेगवेगळ्या भावना निर्माण होण्याची गरज नाही आहे. म्हणजे तेवढ्यापुरते ते होतील. आहो, शरीर मन बुद्धीचे आपण आहोत, त्याच्यामुळे त्या भावना होतील. त्याच्याकडे आपण इतकं लक्ष देण्याची गरज नाहीये. त्या भावना निर्माण होतील, पण ते जातील सुद्धा. त्या आपण थांबवायच्या नाही आहेत, रोखायच्या नाही आहेत त्या भावना. त्या भावनांच्या पलीकडे लगेच आपल्याला जाता आलं पाहिजे की प्रत्येक मनुष्य, प्रत्येक वस्तू हे चांगलंच नाही आहे, ते अतिशय छान आहे. मग त्याचा मनाला आनंद, कशाचा तरी मनाला क्लेश असं होता कामा नाहीये. तर आपण मुळामध्ये गेलो पाहिजे. मग कुणाला तरी आपण दया दाखवतो, कुणावर तरी प्रेम करतो, कुणाला तरी आपण प्रेमळपणा दाखवतो आणि कुणाला तरी आपण द्वेष दाखवतो. या सगळ्याची काही एक गरज नाही. समजा जर वेळ आलीच असेल तर ते दाखवावं, पण त्या क्षणापुरतं, पुढे काहीच त्याची गरज नाही आहे. संपलं. प्रत्येक गोष्टीचा भूतकाळ 5 मिनिटानंतर होऊन जातो, पुढे काही त्याचा संबंध नाही. आणि म्हणून आपण या भावनांमुळेच जन्मोजन्मी नाती निर्माण केलेली आहेत. आणि त्या नात्यांची देवघेव करायसाठी पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं. यातनं जर सुटायचं असेल तर आपण भावातीत राहिलं पाहिजे. भावातीत म्हणजे भावाच्या पलीकडे. सगळ्या गोष्टी घडतात. सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्याचे परिणाम होतात आपल्यावर. काहीतरी होतं, राग येतो. परत 5 मिनिटांनी ज्या व्यक्तीबद्दल राग आला होता त्याचा राग गेला सुद्धा मनातून. फक्त त्या प्रसंगापुरता ती भूमिका बजावण्यासाठी तो होता. किंवा खूप चांगलं वाटतं काहीतरी. मग खूप चांगलं वाटतं म्हणजे काय, तर ते तेवढ्यापुरतं आहे. काहीही शेवटी टिकत नाही, पण आपण त्याला धरून ठेवतो. आणि म्हणून आपण काय झालं पाहिजे, परत परत भावातीत झालं पाहिजे. आता आहे भावातीत जसं व्हायचंय. कुठलाही प्रसंग आला आणि मनात त्याचे भाव उमटले तर मनात जर त्याचे भाव उमटले तर ताबडतोब त्यातून बाहेर यायचं आपल्याला. म्हणजेच त्या भावाच्या पलीकडे जायचं आपल्याला. त्याचप्रमाणे ओम त्रिगुणरहिताय नमः, ओम त्रिगुणरहिताय नमः. म्हणजे कशाने तरी तामसिक होणं, कशाने तरी राजसिक, हे हवं ते हवं, असं पाहिजे तसं पाहिजे, राजसिक. आणि कशाने तरी सात्विक होणं, म्हणजे सात्विक म्हणजे सगळं गाठलं असं वाटणं. हां,
मी सात्विक आहे, मी कोणाला त्रास नाही देत, पण अहंकारात ते बुडून गेले, असंही असता कामा नाही. या त्रिगुणांच्या पलीकडे झालं पाहिजे. म्हणजेच मगाशी आपण भाव या स्वरूपात बघितलं आणि आत्ता आपण कशाच्या स्वरूपात बघतो आहोत? त्रिगुणांच्या स्वरूपात ते बघतो आहोत. म्हणजे काय? भाव जसे मनामध्ये निर्माण होतात त्याचप्रमाणे गुणही आपल्या आतमध्ये तयार होतात. की एक काहीतरी पाहिलं, एक्झिबिशन पाहिलं तर रजोगुण उत्पन्न होतो आणि आपल्याला हे हवंय, ते हवंय, खरेदी करायची, असं करायचं, तसं करायचं, हे घरात छान दिसेल, लोक आपल्याला चांगलं म्हणतील. ही जी हाव निर्माण होते ही रजोगुणामुळे. त्याचप्रमाणे काहीही प्रसंग आला तर क्रोध निर्माण होतो किंवा आळस निर्माण होतो, काही न करणं, फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. हे आहे तमोगुणामुळे. आणि सत्वगुण चांगला आहे असं म्हणतात. म्हणजे काय? दुसऱ्याला त्रास न देणं, दुसऱ्याला समजवून घेणं, दुसऱ्याबद्दल दया दाखवणं, हे काय आहेत? हे सत्वगुण आहेत. मग आता दुसऱ्याबद्दल दया दाखवणं आणि असंच वागायचं आणि चांगलंच वागायचं, ह्याच्यातच आपण राहतो की मी असंच आहे, मी खूप लोकांशी चांगलाच वागतो वगैरे, ह्याच्यात आपण राहतो आणि त्यांनी सुद्धा अहंकार निर्माण होतो. म्हणजे 3 गुणांमध्ये चांगला गुण आहे सत्वगुण, हे मान्य आहे. पण तुम्हाला जर गुरुची प्राप्ती म्हणजे गुरुचे गुण अंगात आणायचे असतील तर त्रिगुणातीत झालं पाहिजे आपल्याला. म्हणजे त्या सत्वगुणाला धरून बसून चालणार नाही की हा गुण चांगला म्हणजे याला धरायचं. कशाचीच जर आपल्याला इच्छा राहिली नाही की मी चांगलं आहे, लोकांनी मला चांगलं म्हणावं, मी असंच राहीन आणि मला कोणी चांगलं नाही म्हटलं तरी चालेल पण मी चांगलाच राहीन, हा सुद्धा इगो झाला. जिथे व्यक्तित्वाचा भास होणार आहे, मी असं काहीतरी अस्तित्व राहणार आहे, हेच मुळी नष्ट झालं पाहिजे. हेच नष्ट झालं पाहिजे. म्हणजे काय की सत्वगुण हा जरी उदात्त गुण असला, रजोगुण हा कर्माकडे नेणारा असला, आणि काहीही असलं त्या परीने ते चांगलेत वगैरे, ठीक आहे, नो डाऊट. तमोगुण सुद्धा उपयोगाचा आहेच ना, कधीतरी लागलं तर उपयोगाचा आहेच तो. कमी अधिक प्रमाणात हे 3 गुण सतत असतातच. पण मग आपण सतत हे गुण 3 असले तर आपण शरीर मन बुद्धीच्या विश्वामध्ये आपण राहतो. 3 गुण जिथे नाही आहेत तिथे पलीकडे जायला होतं. या गुणांपासून रहित आपण झालो की आपल्याला सत्य मिळतं, सत्य प्राप्त होतं. आता परमेश्वर हा 3 गुणांनी युक्तच आहे बरं का. सगुण साकार परमेश्वर 3 गुणांनी युक्त आहे. आपण म्हणतो कधी देव कोपला, कधी म्हणतो देवाने रक्षण केलं आणि कधी म्हणतो की देवाने चांगलं आम्हाला हे दिलं, रिझल्ट दिले चांगले. असा 3 गुणांनी युक्त आहे. पण तरी सुद्धा देव सुद्धा त्यांच्या पलीकडे राहतोच आणि देव हा 3 गुणांनी युक्त आहे. म्हणून गुरु परमेश्वरापेक्षा एक वेळ श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे विद्वानांनी. देवाला आपण सगळं सांगू शकतो, नाही असं नाही. म्हणजे काय की मला हे दे, ते दे, बुद्धी दे, अंक दे, यश दे, काही मागू शकतो आपण. पण कसं आहे की
देव हा त्रिगुणातीत नाहीये, तो होण्याचा प्रयत्न करतो, पण तो अन्याय करत नाही. तुमच्या जर वासनांमुळे ते जर शिल्लक नसेल तुमच्या नावाचं, तर तो परमेश्वर देत नाही. पण आपली जर इच्छा असेल तर आपण जर ते तत्व प्राप्त करण्याची आपण साधना केली तर गुरु मात्र आपल्याला मदत करतो ते मिळवून देण्यासाठी. म्हणून गुरु हा काय आहे, तर गुरु हा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. गुण आपल्यामध्ये काय निर्माण करतो माहिती का? गुण आपल्यातली विवेक शक्ती काढून घेतो. आपण काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे जे आपण ठरवतो ना, ते आपण ठरवू शकत नाही, म्हणून गुणांमध्ये राहायचं नाही. तमोगुण काय करतो, सत्यावर आवरण घालतो, आणि रजोगुण जे आवरण घातलेलं आहे, जे खोटं आहे, सत्यावर जे खोटं उभं राहिलेले हे माया, हे सगळ्या वस्तू व्यक्ती, हे जास्तीत जास्त रजोगुण प्रक्षेपित करतो, म्हणजे प्रकाशात आणतो. म्हणजे काय आहे माहिती का, दोरी जमिनीवर पडली आहे हे आपल्याला दिसत नाही. दोरी जमिनीवर पडली आहे दिसत नाहीये आपल्याला, हा तमोगुण झाला. पण अहो त्याच्या पलीकडे जाऊन खोटी वस्तू म्हणजे दोरीच्या जागी साप दिसतोय, हे रजोगुण करतो. म्हणजे जे अज्ञान आहे पूर्णपणे सत्यावर झाकलेलं, ते तमोगुणाचं कारण आहे. आणि खोटं दुसरं काहीतरी दिसणं म्हणजे काय, ही सृष्टी आपल्याला दिसते आहे ना, हे रजोगुणाचं कारण आहे. आणि सत्य दिसत नाही हे तमोगुणाचं कारण आहे. सत्वगुणामुळे हळूहळू सत्य दिसायला किंवा भासायला लागेल आपल्याला, परंतु तमोगुणाच्या पलीकडे गेल्यावरच सत्य जाणवायला लागेल आपल्याला, अनुभव यायला लागेल. या रजोगुणाचा गोंधळ म्हणजे दोरी साप असल्याप्रमाणे तो मनुष्य घाबरतो. हे रजोगुणामुळे होतं. काहीतरी एक वेगळ्या खोट्या भावना निर्माण करण्याचं विश्व हा रजोगुण करतो, आणि यानिस्त मुळी आपलं नुकसान केलेलं आहे. तर त्रिगुण रहिताय नमः, त्रिगुण रहित व्हायचं आहे आपल्याला. आज आता आपण इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.